सतत आणि सहज करणारी एकच क्रिया आहे ती म्हणजे श्वास. मातृभाषा श्वासा इतकी सहज झाली पाहिजे. कळत नाही आपल्याला श्वास चालू आहे, त्यामुळे काय श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. मी जिवंत राहण्यासाठी श्वास चालू असला पाहिजे, तसं मी चांगल्या पद्धतीने जिवंत राहण्यासाठी नाम चालू असलं पाहिजे. श्वासावर नाम हे जे महाराज परत परत सांगतात त्याचा अर्थ हा आहे, श्वास जसा जगण्यासाठी आवश्यक आहे तसं नाम हे जीवनासाठी आवश्यक झालं पाहिजे, तरच नामात प्रेम येईल. आपण अभंग ज्ञानेश्वरी बघतोय. महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे, कृष्ण कपडे बदलून आला आणि ज्ञानेश्वरी त्यांनी मराठीत सांगितली. ज्ञानेश्वर कृष्णच आहे. ज्ञानेश्वर पुन्हा कपडे बदलून आले आणि स्वरूपानंदांच्या ह्याच्यात त्यांनी आणखीन सोप्या मराठीत ज्ञानेश्वरी सांगितली. हे बघा ना, अर्थ जर लक्षात घेत आपण वाचलं तर खूप आनंद आहे. बघूया आपण कुठे थांबलो होतो, तिथून पुढे विचार करूया. ये यथामाम प्रपद्यन्ते वाचलं होतं. चातुर्वर्ण्यम मया सृष्टा, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विध्यय अकर्तारम अव्ययम. म्हणजे मी केलंही आणि केलंही नाही, मी त्यात आहे आणि नाहीही. तसं अग्नीपासून धूर निर्माण होतो, धुरात अग्नी नसतो. हे उदाहरण दिलेलं आहे. अग्नीपासून धूर निर्माण होतो, धुरात अग्नी नसतो. पण धूर आणि अग्नी यांचं अगदी जवळचं नातं आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्नी वग्निवन्नी. जिथे धूर दिसतो तिथे अग्नी असला पाहिजे, पण धुरात अग्नी नाही आहे. अशी अनेक उदाहरणं ज्ञानेश्वरांनी दिलेली आहेत, ती नंतर बघू ज्यावेळेला विषय येईल त्यावेळेला. पार्था गुणकर्म विभागानुसार सृजिले मी 4 वर्ण ऐसे. 4ही वर्णाच्या धर्मांची व्यवस्था स्वभावे सर्वथा केली मीच. काही वर्षांपूर्वी चातुर्वर्ण हा शब्द उच्चारला तरी तरुण घाट टाकत होते. सनातन शब्द अगदी परवापर्यंत सनातनी म्हणजे बुरसटलेला, मागासलेला, काळाच्या विरुद्ध जाणारा. आता सनातनी म्हणजे आपण अभिमानाने सांगतो मी सनातनी आहे, जास्तीत जास्त सनातनी हिंदू म्हणा, पण मी सनातनी आहे. सनातन या शब्दाचा अर्थ सत्य, सनातन, नित्य, नूतन आणि चिरंतन. हे शब्द लक्षात ठेवा. सत्य, सनातन, नित्य, नूतन आणि चिरंतन. आपला धर्म नित्य नूतन आहे, त्यामुळे आपण कालबाह्य होत नाही. एक नदी आहे गंगा, गंगेत प्रेत जरी आलं तरी काही काळ ते वाहून नेते, नंतर अशा पद्धतीने लाटा येतात की ते प्रेत काठावर टाकतात. ओंडका आला, वाहतो, नंतर ओंडका टाकला जातो. तसा आपला धर्म आहे. धर्मात कितीही घाण साचली तरीसुद्धा धर्म हा वाहता असल्यामुळे बाकीच्यांच्या धर्मांची डबकी झालेली आहेत, पडल्स, प्रवाहच नाही आहेत. एकच प्रेषित, एकच. बाकी काय आमच्याकडे अजून निर्माण होत आहेत. आम्ही संत हे भूवरचे देव, भूदेव संतासी सदा नमावे. हे पृथ्वीवरचे देव आहेत, चालते बोलते देव आहेत संत. फार सुंदर कल्पना केली आहे तुलसीदासांनी की तुम्हाला प्रयागला, काशीला, ब्रह्मसरोवर म्हणजे मानसाला तुम्हाला जावं लागतं, पण संत हे जंगम तीर्थक्षेत्र आहेत. जंगम म्हणजे चालतं बोलतं. संत तुमच्याकडे येतात, तुम्हाला नाही जावं लागत. केवढा उपकार आहे. खरे संत आज आहेत का विचार करू नका. काळ बदलला आहे, काळाप्रमाणे संतत्व बदलत जातं. आता त्याला संत न म्हणता आपण सत्पुरुष म्हणूया, आपण महात्मा म्हणूया. असे सत्पुरुष आणि महात्मा आहेत आणि ते मार्गदर्शन करत असतात ग्रंथातून. आता आपण म्हणतो ना आपल्याला हे मिळालेलं आहे ऑनलाईन, त्याच्यातून त्यांचे चॅनल्स असतात, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतं. परंतु मी कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन घेणार आहे इथे मी आहे स्वतंत्र. म्हणजे मला पहिला निर्णय करायला पाहिजे मला माझा उद्धार करायचा आहे का. उद्धरेत आत्मन आत्मानम पहिला आहे निर्णय, आणि नंतर मला मार्गदर्शन करायला गुरु तयारच आहे. कशातून मार्गदर्शन करतात. म्हणूनच आपण नेहमी उदाहरण देतो की दत्तात्रेयांनी केलेले 24 गुरु, त्याच्यात किडे, कीटक, सरपटणारे प्राणी, जनावरं, उडणारे पक्षी, लहान मूल, तरुणी, वेश्या, सगळे गुरु आहेत. म्हणजे गुरुत्व माझ्या आजूबाजूला आहे अस्तित्वात, मला जाणवत नाही कारण मी स्वतःलाच गुरु समजतो. हा प्रॉब्लेम आहे.
मी स्वतःला जर लघु म्हणजे नम्र समर्पित असं जर समजलो तर मला सगळीकडे गुरुत्व आहे. प्रत्येकाकडे जो चांगला गुण आहे त्या गुणातून मी त्याला गुरु करतो. प्रत्येकाकडे. तुम्हाला सांगितलं ना, मुंगीला गुरु करा. लुक टू द अँट दाय स्लगर्ड, हे बायबलमधले आहे. हे आयशा, हे निष्क्रिय माणसा, जरा त्या मुंगीकडे बघ. रात्रंदिवस काम करत असते. आपल्या वजनाच्या 10 पट ती कण घेऊन जाते. आपल्याला आपल्या वजनाच्या अर्ध वजन उचलता येत नाही, आणि उचललं तर काही अंतर जाता येत नाही. ती अशी व्हर्टिकली जात असते याच्यावरून, भिंतीवरून. केवढी शक्ती आहे तिच्यात. तिच्याकडे बघ आणि तिचा हा गुण शिक की कधी गप्प काही न करता निष्क्रिय बसायचं नाही. बी ॲक्टिव्ह लाईक अँट. ॲक्टिव्हिटी हा गुण मी मुंगीकडून घेतला. मुंगीला नमस्कार केला. मुंगी माझा गुरु झाली. हे निदान जिवंत प्राणी तरी आहेत. एरवी वस्तूंकडून गुरुत्व घेता येतं. आता प्रत्येक वस्तू, हा पंखा मला थंड हवा देतो पण स्वतः गरम होतो आहे, माहीत आहे ना. स्वतः गरम होतो. फ्रीज मला थंड वस्तू देतो पण मागे जाऊन बघा तर स्वतः गरम होतो. हे संतांचं काम आहे. दुसऱ्याला सुख देताना स्वतःला दुःख झालं तरी चालेल, हे संतत्व आहे. आणि आपल्या घरात असलेली संत म्हणजे आई. मला त्रास झाले तरी चालेल, माझ्या कुटुंबाला त्रास होता कामा नये, ही तिची भावना आहे. आणि म्हणून माऊली हा सगळ्यात चांगला शब्द आहे. एक बाई परदेशातली, तिला एक सिद्धी प्राप्त होते. मला वाटतं कदाचित ती आंधळीसुद्धा असेल. तिच्या हातात तुम्ही जर दिलं एखादं चित्र आणि सांगितलं हे चित्र बघितल्यानंतर तुला काय वाटतं, तिच्या हातात ज्ञानेश्वरांचं चित्र दिलं. ते बघितलं त्यांनी आणि सांगितलं ही जी व्यक्ती आहे ना, तिच्यात मला मातृत्व दिसतं. बघा, मला तिच्यात मातृत्व, मदरहूड. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. त्या वारीत सगळेजण एकमेकाला माऊली माऊली माऊलीचाच जप चालू असतो. हे लक्षात घेण्यासारखं तिने सांगितलं. म्हणजे अशी काहीतरी त्या चित्रातून व्हायब्रेशन्स निघत असतील की ते त्या बाईला जाणवली. कारण ती रिसिव्हर आहे, अत्यंत संवेदनाक्षम, हायली सेन्सिटिव्ह रिसिव्हर फॉर दोज व्हायब्रेशन्स विच आर स्पिरिच्युअल. अशी स्पंदनं की जे आध्यात्मिक आहेत ती जाणवण्याइतकी तिने स्वतःची सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनक्षमता वाढवलेली होती. त्याला काही धर्म लागत नाही काय. ती परदेशातली बाई. ज्ञानेश्वरांना बघितलंही नाही तिने, पण ते चित्र बघितल्यानंतर महाराजांची चित्र अनेकांनी काढली, महाराजांना अर्पण केले. काय महाराज कसं झालं आहे चित्र. महाराज 4 चौघांना दाखवायचे, नीट बघा. हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला नाम घेण्याची प्रेरणा होते का. कुणी होई म्हणायचं नाही म्हणायचं नाही. चांगलं नाही आहे चित्र, चांगलं नाही आहे चित्र. फोटो महाराजांचा काढायचे, कारण त्यावेळेला फोटोग्राफी नवीन आली होती. कसा आला आहे फोटो, तोच प्रश्न. नाम घेण्याची प्रेरणा होते का. हा जो उभा महाराजांचा फोटो आहे नाम घेण्याची प्रेरणा देणार आहे. वानतेला असाच आहे, कोपऱ्यात आहे, त्याला आपण नामस्मरण महिरप. महिरप हा विशेष शेप आहे. आता ही सुद्धा एक अर्थाने महिरप आहे, वर आहे ते असं ब्रॅकेट असतो ना आपण, सुंदर. आणि दुसरीकडे ते भक्ती नाम, समोर आहे तिकडे भक्ती आणि इकडे आहे ते स्मरण. तिथे कोणी जोरात नाम घेत नाही, शांत बसून असतात आणि माळ चालू असते. ती जी महाराजांची प्रतिमा आहे जी गोंदवल्याच्या चैतन्य स्मरणमध्ये खूप वर्षानंतर आली, तरीही खूप वर्ष झाली. एकाने सहज तिचा फोटो काढला आणि नंतर म्हटलं हे अरे हे नवीन आहे महाराजांचं चित्र. त्याच्याकडे बघितल्यानंतर महाराज डोळ्यातून सांगतायत. महाराजांची दृष्टी बघा, अतिशय करुण दृष्टी आहे. हे महाराजांचं अगदी शेवटचं चित्र आहे. अरे आयुष्यभर मी तुम्हाला सांगतोय, आता तरी नाम घ्या ना. ती एक कविता आहे ना की पळे गेली घटिका गेल्या, तास वाजे ठणाणा. आयुष्याची म्हणतात ना, संपत आल्या आयुष्याची गणना, रामकारे म्हणाना. आयुष्याची गणना संपते, रामकारे म्हणाना. आणि काळाचा तो टोल ठणाणा वाचतोय सगळ्यांसाठी. रामकारे म्हणाना. याच्यात एक प्रकारची विनवणी आहे, आर्तता, ज्याला आर्जव म्हणतात ना, ज्याच्यात रिक्वेस्ट आहे आणि तुमची कल्याणाची भावना आहे, ती त्या महाराजांच्या दृष्टीत दिसते. आणि म्हणून काही गोष्टीच अशा असतात की ते बघितल्यानंतर, त्याला स्पर्श केल्यानंतर, त्या वातावरणात आल्यानंतर आपल्याला नाम घेण्याची प्रेरणा होते. इथे ज्यावेळेला दारातून आत येतो, नवीनच आलेले असतात, मी थांबतो, रेंगाळतो मुद्दामून. त्यांची पहिली भावना असते
नामाच्या मंदिरात आल्यासारखं वाटतं. त्यांचे शब्द निराळे असतील. हे नामाचं मंदिर आहे, देवालय नाही, नामालय आहे. पण नामालय म्हणजे नाम अधिक आलय, नामाचा लय नाही आहे, हे लक्षात ठेवा. आलय म्हणजे मंदिर, हे नामाचं मंदिर आहे. आणि त्यामुळे आपण नाम घेत असतो, निरनिराळ्या प्रकारे नाम घेत असतो, निरनिराळ्या चालीत नाम घेत असतो. हे तर मला कौतुक वाटतं यांचं. किती वेळ सांगतात. आता त्यांनी व्हेरिएशन्स वगैरे आणलेले आहेत, पण पूर्वी एकाच याच्यात सांगणं खूप अवघड आहे, आपल्याला मोनोटोनस वाटतं. आता ते वर खाली वगैरे म्हणतात, तेही चांगलं आहे. मुद्दा काय आहे, इट इज गिफ्ट. आमच्याकडे राणीबाई आहेत, गिफ्टेड. त्या असल्या म्हणजे प्रश्नच नाही, तासन तास त्या नाम सांगत बसतात. अवघड आहे, आपणच कंटाळतो. म्हणून नाम माझ्यातून व्यक्त होतं, ही खरी उत्तर आहे, ही खरी भावना आहे. नाम माझ्यातून व्यक्त होतं, नाम माझ्या तोंडातून बाहेर येतं, आणि ज्या तोंडातून बाहेर येतं त्याची निवड नाम करतं. इथे आपण सगळेजण आहोत ना, आपली निवड नामानं केलेली आहे. मग आता आपण काय करायचं? आपलं जे तोंड आहे, आपली जी वाणी आहे, वाचा आहे, उद्गार आहेत, उच्चार आहेत, शब्द आहे, अर्थ आहे, हे सगळं नामाला पूरक असं ठेवायचं आहे. नामाला मारक असं ठेवायचं नाही. रागाने बोललात, मारक आहे नामाला. तुम्ही जर जरा छान माळा केल्या 3 आणि 3 शब्द जर रागाने बोललात, तर गेल्या त्या माळांचं तुम्हाला जे श्रेय मिळालेलं होतं, मी पुण्य म्हणत नाही, श्रेय म्हणजे क्रेडिट, गेलं डेबिटमध्ये. विचार करूया, हे तोंड जर नामाने निवडलेलं आहे, तर नामाला अनुरूप, अनुकूल असं मी ते राखेन. सोपा शब्द मॅचिंग, नामाला मॅचिंग असं मी राखेन. आपल्याला व्यसन नाही आहे कोणाला, म्हणजे ना तंबाखू ना सिगरेट, म्हणजे पहिलं पथ्य तर आपण पाळलेलंच आहे. आपल्यापैकी कोणी शिव्या देताना मी ऐकलेलं नाही आहे. आपल्यापैकी कोणाला उगीच वरच्या आवाजात आणि आर्ग्युमेंट करताना कधी कधी करत असाल ना, तर सांभाळूया. सकाळीच आपण म्हणलं ना, तुटे वाद, संवाद तो हितकारी. वाद तुटला पाहिजे. कुणाकडून? माझ्याकडून. कारण हे तोंड आहे, नामाला आहे. नामाला विकलं का तोंड? बाई मी विकत घेतला श्याम, म्हणजे मी स्वतःला विकलं आहे. श्वासाश्वासावर मी नाम घेतलेलं आहे, मी विकलं आहे त्या, आणि म्हणून श्यामला मी विकत घेऊ शकलेलं आहे. हे निराळ्याच प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे. हे इकॉनॉमिक किंवा फॅमिली किंवा कौटुंबिक असं ट्रान्झॅक्शन नाही आहे. हे दिव्य डिवाईन ट्रान्झॅक्शन आहे. मी स्वतःला विकलं, कोणाला? कृष्णाला. मग कृष्ण म्हणाला मी विकलं. ये यथामाम प्रपद्यन्ते. तू स्वतः जर मला विकतेस तर मी तुला विकलो हो. इतकं सोपं आहे. आपण ह्या भावात कन्सिस्टंटली राहत नाही. कन्सिस्टंटली. परवा वांटेला प्रवचन झालं आणि नंतर नेहमीप्रमाणे इथे आत असतं तसंच तिकडे. इथे स्वयंपाकघर आहे, स्वयंपाकघरात बोलणं असतं, पण माझा टोन राखू शकतो योग. मी त्याला म्हणलं, आत्ताच्या प्रवचनात असं काही सांगितलं का रे, की बेंबीच्या देठापासून बोला, असं सांगितलं का? मी बेंबीच्या देठाचा उल्लेख केला होता, पण पद्मनाभ तिथे खरं आपली अमृताचा कुंभ आहे. सांभाळा आपली नाभी. नाभी ज्यांनी सांभाळली त्यांनी नामाची नाभी म्हणजे केंद्र सांभाळलं. नाभीचं स्मरण असलं पाहिजे सतत. आणि आपल्याला स्मरण हे असूच शकतं. मी इकडे तिकडे बघतो तरी मला नाभी आहे याचं स्मरण पाहिजे. मागे मी तुम्हाला सांगितलं ना, एक बाई म्हणाल्या की मी एवढी जाड होते, माझं 27 किलो वजन काढून टाकलं आणि पोटाचं वजन काढून टाकल्यामुळे आता मला नाभीच नाही आहे. बघा, तर सगळा भाग कापून टाकला. मी म्हटलं, हे तुम्ही न भीता सांगताय. नाभी सांगते, भिवू नकोस. हे तुम्ही म्हणलं मला सांगितलं ठीक आहे, आता सांगू नका. मला नाभी नाही हे सांगण्यासारखी गोष्ट नाही. हां, तुम्ही बारीक वगैरे नाही. माझे सेक्शन, ज्याला लायपो सेक्शन म्हणतात, माझं वजन कमी केलं, हे कापलं 27 किलो. मला नाभी नाही हे वाक्य म्हणू नका. नाभी नाही तर मीच नाही आहे. पोषण आईच्या पोटात असताना नाभीतून होतं. म्हणून नाभीतून जो नाभ निघतो, नाभ म्हणजे कमळाचा देठ, त्याला पद्मनाभ म्हणतात. नाभीतून निघालेला तो नाभ, आणि तो वरती येतो आणि त्याला कमळ येतं, त्याला पद्म म्हणले. त्याच्यावर बसतो आमचा ब्रह्मदेव. 4 तोंड आहेत, 4ही दिशांनी ज्ञान घेऊन सृष्टी निर्माण करतो. विचार करा, फार सुंदर रूप काय ते पद्मनाभ. आणि म्हणून या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता ती गीता आहे. या म्हणजे जी स्वयं स्वतः
पद्मनाभाच्या म्हणजे विष्णूच्या मुखातून विनिसृता सहज बाहेर पडलेली आहे. सहज बाहेर पडणं म्हणजे आत्ता श्वास तुम्हाला एक उदाहरण दिलं. आणखीन एक उदाहरण आहे. तर या निद्रिस्ताचा घोरू सुखे म्हणू येती वेदी. तो झोपला ब्रह्मदेव आणि घोरायला लागला आणि त्याच्या घोरण्यातून वेद निर्माण झाला. त्याच्या घोरण्यातून म्हणजे किती सहज क्रिया आहे ती. तो घेऊ शकेल का? घोरण्याचं कॉपी राईट मी घेऊ शकतो का? कारण प्रत्येकजण म्हणतो मी घोरत नाही. मग त्याला रेकॉर्डिंग ऐकवलं तरी हे माझं रेकॉर्डिंग नाही आहे, काही वाद घालू शकता तुम्ही. मी घोरतो हेच मला मान्य नाही आहे. आणि त्या घोरातून निघालेले जे वेद आहे ते किती सहज असले पाहिजेत. त्याचं कर्तृत्व ब्रह्मदेव नाही घेत, माझ्यातून प्रकट झाले. तसं माझ्यातून काय प्रकट होतं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. हीच ओळ महत्त्वाची आहे. मी चातुर्वर्ण म्हणजे 4 वर्ण निर्माण केले. मागे मी तुम्हाला एका पुस्तकाची गोष्ट सांगितली होती याच संदर्भात. आता गीतेतलाच तो श्लोक आलेला आहे, पुन्हा आठवण करूया. एक पुस्तक लिहिलं आल्डस हक्सले नावाच्या लेखकाने, ब्रेव्ह न्यू वर्ल्ड. ब्रेव्ह म्हणजे फार पराक्रमी, निडर, न्यू वर्ल्ड. आता एक नवीन जग असं येणार आहे की जे अत्यंत ब्रेव्ह आहे, कोण कोणाला घाबरत नाही. त्याच्यात त्यांनी काय केलं, हे जग आहे ना ते लॅबोरेटरीमध्ये निर्माण झालेलं आहे. कल्पना बघा, जसे हल्ली टेस्ट ट्यूब बेबीज म्हणतात ना, त्यावेळेला ती कल्पना नवीन होती म्हणून त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीज तयार केल्या. आता टेस्ट ट्यूब बेबी तयार करताना तुम्हाला तुमची बेबी ॲज पर युअर स्पेसिफिकेशन्स, तुम्हाला गोरी पाहिजे का? दिलं. कुरळे केस पाहिजेत का? दिले. उंच पाहिजे का? दिली. ही सगळी इन्ग्रेडियंट्स आहेत. जशी व्हिटॅमिन्स असतात ना, एक एक ड्रॉप टाकत गेले. तुम्हाला कसं पाहिजे बेबी, कसं पाहिजे बेबी, हुशार पाहिजे का, हे पाहिजे का, कलावंत पाहिजे का, डिझायनर बेबी. तिथे त्यांनी काय सांगितलं, त्यांनीच ठरवलं की आपण 4 गट तयार करायचे, अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा. गॅमा तर पहिला अल्फा गट लीडर्स ऑफ द सोसायटी. मग त्यांना जास्त काय दिलं पाहिजे? ॲड्रिनॅलिन जास्त दिलं पाहिजे. आपण मराठीत सोपं करूया, त्यांना बुद्धी दिली पाहिजे. त्यांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. त्यांच्या मेंदूला अनेक पैलू असले पाहिजे. स्मृती आहे, विस्मृती आहे, कंपॅरिझन आहे, कॉन्ट्रास्ट आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, रिझनिंग आहे. हे सगळं त्यांच्या बुद्धीला, कारण दे विल बी द लीडर्स ऑफ सोसायटी. त्यांना दुसरं करिअरच नाही. दे विल लीड. कुठल्याही क्षेत्रात गेले तरी ते लीडर्स होते. गायनाच्या क्षेत्रात गेले तिथे लीडर्स. लीडरशिप म्हणजे नेतृत्व. सगळेजण त्याच्याकडे बघतील, काय गातो विचार करा. बुद्धी. नंतर दुसरा बीटा, ब वर्ग तयार केला. हा जो ब वर्ग आहे त्याला काय देऊया आपण? शक्ती देऊया. त्याचे मसल स्ट्रॉंग करूया. मग त्याला शक्ती दिली, त्याला सगळ्या प्रकारचं धैर्य दिलं, पराक्रम दिला. असं देत 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 बीटा चाइल्ड तयार केलं, बीटा चिल्ड्रन तयार केले. ब वर्ग. डेल्टा, डेल्टा इज डी, गॅमा. क तयार केला वर्ग, टर्न. हा काय करायचा? हा नवीन नवीन वस्तू तयार करेल आणि सगळ्यांना वितरण करेल. म्हणजे ही विल प्रोड्यूस थिंग्स अँड डिस्ट्रीब्यूट. क वर्ग तयार केला. आता ड वर्ग तयार करूया की जो सगळ्या प्रकारची सेवा करेल. त्याला बुद्धीची गरज नाही आहे, त्याला फार शक्तीची गरज नाही आहे, त्याला क्रिएटिव्हिटीची नवीन नवीन काही नाही, तो फक्त सेवा करणार आहे. त्याला ड वर्ग दिला. आता झालं काय, या समाजात कॉम्पिटिशन नाही. कारण अ म्हणणार मी नेता आहे, तो म्हणण्यापेक्षा बच म्हणणार अरे तू नेता आहेस मला मान्य आहे, पण मी तुझा प्रोटेक्टर आहे हे तू मान्य कर. हे सगळे 4 वर्ण, याला वर्ण म्हणलेलं आहे. वर्ण म्हणजे जात नाही. कास्ट म्हणजे जात, वर्ण म्हणजे क्लास. कास्ट जन्मता येते, त्याला जाती. जाती म्हणजे जन्म, जन्मावरून जात येते. आणि ती जात नाही म्हणतात ना, जा म्हणतात जात नाही, ती जात मेल्यानंतरही जात नाही. कारण तुमच्या जातीप्रमाणे कितवा दिवस कुठला, काय करायचं, कसं न्यायचं, पुरायचं की जाळायचं, हे सगळं मेल्यानंतरही जात सुटत नाही. वर्ण, क्लास. उत्कृष्ट उदाहरणं देतो. विश्वामित्र हा क्षत्रिय आहे, पण ब्रह्मर्षी झाला, क्लास बदलला त्याने आपला. कर्ण
हा सूर्यपुत्र आहे, क्षत्रिय आहे, पण सूतपुत्र म्हणून आला, एवढा पराक्रमी झाला की साक्षात परशुरामाने जे फक्त ब्राह्मणाला आपली विद्या देत होते त्यांनी कर्णाला दिली. बदलता येतो, क्लास बदलता येतो, कास्ट बदलता येत नाही. कास्ट ही जन्मत आहे आणि त्यामुळे तुमचा जो व्यवसाय त्यावरून ठरली, हा सोनार, हा कुंभार, हा सांभार, हा भिक्षुक, हा व्यापारी, हे ठरलं जन्मावरून. तुम्ही ज्या कुटुंबात जन्माला आला त्या कुटुंबाचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही करत राहिलात. मी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो पण मी आता डॉक्टर झालो. यू हॅव चेंज द क्लास, यू हॅव नॉट चेंज द कास्ट. तुम्ही कुणबी असाल तर कुणबीच राहाल, पण तुम्ही क्लास बदलला, डॉक्टर झालात. मी हे झालो, इंजिनियर होतो. कुठल्याही कास्टमध्ये जन्मा, कास्ट बदलण्याचं स्वातंत्र्यच नाही आहे आणि कास्टला काही महत्त्वच नाही. देऊ नका महत्त्व. क्लास निवडता येतो, त्याला वर्ग किंवा वर्ण असं म्हणलेलं आहे. मग 4 वर्ण, अहो कुठला समाज तुम्ही सांगा या 4 वर्णांशिवाय? अमेरिका, आफ्रिका, कम्युनिस्ट कंट्रीज, सोशलिस्ट कंट्रीज, अरे प्रत्येक ठिकाणी या 4 क्लासेस आहेत. आपल्या कुटुंबात या 4 क्लासेस आहेत. कोणीतरी विचार करणारा असतो, कुणीतरी रक्षण करणारा असतो, कुणीतरी पैसा मिळवणारा असतो आणि कुणीतरी सेवा करणारा असतो. आणि हे आपल्याला बाय रोटेशन करावं लागतं. म्हणून यू चेंज युअर वर्ण. मी उदाहरण तुम्हाला देतो जे नेहमीचं मला आवडतं उदाहरण आहे, शाळेतलं उदाहरण आहे. पिकनिक न्यायचे, पिकनिक. मला एक कळत नाही, पिकनिकसाठी कुठलं क्वालिफिकेशन आवश्यक आहे सांगा बरं. याच्यासाठी मला बोलायचं आहे, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, माझी वाणी चांगली पाहिजे, मला हस्ताक्षर स्पर्धेत अक्षर चांगलं पाहिजे, हे कमीत कमी रिक्वायरमेंट आहे की नाही. मला पळण्याचा भाग घ्यायचा आहे, मला पळण्यासाठी तयारी करायला पाहिजे, पाय वगैरे माझे स्ट्रॉंग पाहिजेत. पिकनिकला जाण्यासाठी कुठलं क्वालिफिकेशन आहे? यू आर स्टुडंट ऑफ दॅट स्कूल, ऑफ दॅट क्लास, पिकनिक इज गोईंग, ऑल शुड गो. नाही हो, 60% मुलं जातात. आणि कुठलाही हेडमास्टर आणि कुठलाही शिक्षक विचारच करत नाही पिकनिकला काय अडचण आहे म्हणून. पालकांना विचारा, तुम्ही 200 रुपये ठेवलेले आहेत आणि मला 3 मुलं आहेत, 600 रुपये मला परवडत नाहीत, म्हणून मी आलटून पाठवून गेल्या वर्षी त्याला पाठवलं होतं, यावर्षी त्याला. बस याच्यावर तुम्ही मार्ग काढा. शिक्षकांनी मुलं दत्तक घ्यायची, जेवढा खर्च येईल जो कमी पडेल शिक्षकांनी कॉन्ट्रीब्यूट करायचा, प्रत्येक मुलाने आलं पाहिजे. हा काय आहे, ह्याला पाय हे आहे, आम्ही त्याला व्यवस्थित नेतो, बसमध्ये चढवतो, तिथे तो खेळला नाही तरी चालेल, आम्ही जिथे बसतो तिथे आम्ही त्याला बसवू. पिकनिकला आला पाहिजे, पिकनिकचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आम्ही 100पैकी 100 मुलांना घेऊन पिकनिक्स केलेले आहेत. कारण पिकनिक जर नाही तर तो फेल्युअर ऑफ टीचर्स अँड द हेडमास्टर. कारण शोधून काढलं पाहिजे. मी हे तुम्हाला कशाचं उदाहरण देतो आहे की मी विचार केला पाहिजे, सगळे विद्यार्थी आले पाहिजेत. विचार करतो तो ब्राह्मण, अगदी लक्षात घ्या. ब्राह्मण विचार करतो नाही, विचार करतो तो ब्राह्मण. मग क्लास टीचर्स निरनिराळ्या जातीचे आहेत, पण छान विचार करतो तो छान ब्राह्मण आहे. आपण उलटं बोलतोय, ब्राह्मणांनीच काय फक्त विचार करायचा म्हणून भांडणं सुरुवात झाली ना. अरे भावा, विचार करतो तो ब्राह्मण. मी अनेकदा जबाबदारीनं विधान केलेलं आहे, हे आवडणार नाही लोकांना, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छान ब्राह्मण होते. किती PhDs त्यांनी मिळवल्या. सतत वाचनात मग्न असायचे, विचार करत असायचे, ज्ञान मिळवत असायचे, ज्ञानाचं वितरण करत असायचे. मागे तुम्हाला एक मी प्रसंग सांगितला होता. कुठला प्रसंग? त्यांनी आपल्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजेस काढली. सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद, सगळी काढली कॉलेज. ते त्या भागात मंत्री होते, कार्यक्रमाला आले. अरे आपली शाळा आहे ना, कॉलेज आहे इकडे, चला भेट देऊया. एकदा ते भेट द्यायला गेले. चांगले प्रिन्सिपल होते, त्यांनीच ही आठवण लिहिलेली आहे. खिडकी उघडी होती, बाहेर ग्राउंड होतं. बोलत असताना एकदम हे 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 आवाज ऐकू आला, कुणीतरी डबे वाजवत आहे. त्यांनी खिडकीतून बघितलं, ते एका गाढवावर एक मुलगा उलटा बसला आहे, गाढवाच्या शेपटीला डबा बांधला आहे आणि फटाके लावलेले आहेत. आणि गाढव बिचारं जीवाच्या भयानं इकडे तिकडे, आणि तो पडला की दुसरा बसणार आहे. खेळ आहे त्यांचा. 3-4 प्रश्न त्यांनी विचारले. हे जे बाहेर आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत का? तो म्हणला बहुतेक. बोलवून आणा. बोलवून आणल्यानंतर आत्ता गाढवावर कोण बसला होता तुमच्यापैकी?
त्याला सांगावं लागलं. त्याला त्यांनी खाली पाडून एवढा तुडवला. सगळेजण बघायला लागले. खूप मारलं त्याला. नंतर धरून छातीशी धरून रडत म्हणाले, याच्यासाठी मी कॉलेजेस काढली आहे. अरे शिका, वाचा, लायब्ररी गच्च भरल्या, गाढवावर काय खेळता. हे आतून हा ब्राह्मण आहे, लक्षात ठेवा, की त्याला ज्ञानाबद्दल एक कळकळ आहे. ज्ञान मिळवलं पाहिजे आणि ज्ञान दिलं पाहिजे. हा ब्राह्मण आहे, पहिला वर्ण. दुसरा वर्ण, शरीर कमावलं पाहिजे. ब्राह्मणाचा अर्थ काय माहिती आहे ना, ब्रह्म मिळवण्यासाठी जो प्रयत्न करतो तो ब्राह्मण. सोपा आहे. पुढे दुर्दैवानं ब्राह्मणी जात झाली. दुर्दैवानं आता किती ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले ब्रह्मासाठी लागतात. दुडूर ब्रह्म, दुडूर विष्णू, दुडूर. त्याचा पैसा झालेला आहे. ब्रह्म दुसरं उरलेलंच नाही आहे. आणि मी जर ब्राह्मण आहे, मी जर बुद्धिमान आहे, तर निरनिराळ्या पद्धतीनं मी पैसा मिळवेन. तुम्हाला काय वाटतं की हे सगळं भ्रष्टाचार झालेला आहे? तो काय गाडीवाल्यांनी केला आहे, गाडी ओढणाऱ्यांनी केला आहे, शेतकऱ्यांनी केला आहे, गिरणी कामगारांनी केला आहे, बुद्धिमान माणसांनी केला आहे. आणि त्यातल्या त्यात कॉमर्स ग्रॅज्युएट्सनी केला आहे, त्यातल्या त्यात CA वाल्यांनी केला आहे. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, माझा एक अत्यंत जवळचा मित्र, ज्यावेळेला कदंबा आमची सुरू झाली, तोट्यातच आहे तेव्हापासून. काही पोर जन्मताच काहीतरी हे कमी असतं, होल इन द हार्ट वगैरे. गोल्ड मेडलिस्ट आहे तो CA मध्ये. त्याला सहज विचारलं की हा प्लॅन आहे करे की कधी फायद्यात जाऊच द्यायची नाही. माझं सगळं मी अकाउंटिंगचं ज्ञान अशा पद्धतीने वापरेन की ही उत्तर दिलं नाही, अजून दिलं नाही, कारण त्यानंतर आम्ही भेटलो नाही. का अत्यंत अवघड प्रश्न आहे. म्हटलं आय मे लूज अ फ्रेंड. मित्र गमावला तरी चालेल, पण हे खरं आहे. माझ्या ज्ञानाचा उपयोग करून समाजाला उपयोगी पडणारी एक व्यवस्था कदंबासारखी मी फायद्यात चालवून देईन का तोट्यात चालवून देईन? कधीच फायदा नाही. विचार करा. मी उदाहरण तुम्हाला देतो आहे. मी CA शिकलो, हे शिकलो, ते शिकलो, ब्राह्मण, बरोबर आहे. त्याचं ज्ञान माझे विद्यार्थी तयार करेन. पण समाजाचा गाडा चालावा, अर्थव्यवस्था चालावी, म्हणून मी माझं कॉन्ट्रिब्युशन देईन प्रत्येक वेळेला. आता कुठलाही वर्ण हा शुद्ध राहिलेला नाही, भ्रष्ट झालेला आहे. म्हणून डॉक्टरला म्हणतात ना की अरे बाबा त्याच्याकडे अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला गेला आहे, पण किडनी तपास 2 आहेत की नाही. कारण अपेंडिक्स ऑपरेशन, हा कसला डॉक्टर आहे सांगा बरं? हा भ्रष्ट डॉक्टर आहे, हा भ्रष्ट शिक्षक आहे. हा आपण फक्त भ्रष्ट नेते म्हणतो, पण दीज आर ऑल्सो लीडर्स इन देअर फील्ड. क्लास टीचर त्या क्लासचा लीडर नाही आहे का त्या क्षणापुरता? मुलं ऐकत असतात त्याचे, पण मुलांनी ऐकावं असं हा काही बोलतच नाही. वाईट आहे ते सगळं. म्हणून मी बल संपादन करेन आणि रक्षण करेन. क्षत्रिय शब्दाचा अर्थ काय? क्षत म्हणजे व्रण, क्षत म्हणजे जखम, आणि त्राण म्हणजे त्राण करणे, तारण करणे. बाण जर मारला कुणावर, तुम्ही माझी छाती पुढे करीन, त्याला क्षत्रिय म्हणलेलं आहे. मला बाण लागला तरी चालेल, पण मी त्याचं रक्षण करेन. केवढा अर्थ आहे बघा त्याच्यात. वैश्य, गीतेत त्यांचे पुढे कामही सांगितलेले. वैश्य म्हणजे व्यापारी. व्यापारी म्हणजे वस्तू तयार करेल किंवा तयार केलेला वस्तू विकेल. सध्या सगळ्यात जगातले चांगले 2 व्यापारी आहेत, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. स्वतः काही करत नाहीत, एक सुई तयार करत नाहीत, पण फ्रॉम पिन टू पियानो सगळं विकतात. अरे काही विकतील, गाईचं शेण विकतात, माहीत आहे ना तुम्हाला? खत वगैरे काय पाहिजे सगळं विकतील. आम्ही काय, आम्ही फक्त प्लॅटफॉर्म आहोत, आम्ही फक्त मीडियम आहोत. हे निराळ्या प्रकारचा व्यापार आहे हा. डिस्ट्रीब्युशन, आम्ही निर्माण काही करत नाही, पण आम्ही डिस्ट्रीब्यूट छान करतो. मला मजा काय सांगायची तुम्हाला, की वर्ण आहेत ना ते बदलता येतात आणि ते बदलले पाहिजेत. मी जन्मना जायते शूद्रः. सगळी मुलं जन्माला आल्यानंतर त्याच पद्धतीने जन्माला येतात. नंतर त्यांना त्या बाथ टबमध्ये घालून धुवावं लागतं. हल्ली आपण करतो काय माहिती आहे ना, इतके आपण आपल्या कामात व्यग्र आहोत, आपल्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात थ्रोईंग द बेबी अवे विथ द बाथ वॉटर. म्हणजे ते घाण जन्मलेलं पोर आहे, ते रक्त वगैरे ते सगळं स्वच्छ केलं, ओतून दिलं, आणि आल्यानंतर बाळ कुठे, अरे ते त्या पाण्याबरोबर बाळाला सुद्धा फेकलं. हे कसलं काम आहे? कुठे लक्ष आहे?
मोबाईलवर बोलत बोलत असली कामं केली जातात. महत्त्वाची गोष्ट आहे की आपण त्याग करतो आणि भुसा आपल्याकडे ठेवतो. चुकीचं आहे. आणि म्हणून शूद्र सेवा करतो अनकंडिशनल. शूद्र हा पाया आहे आणि शूद्र संपावर गेले तर समाज डळमळीत होतो, समाजाचं आरोग्य धोक्यात येतं. म्हणून शूद्राला पायाकडे ठेवले. ह्याला ब्राह्मणाला मस्तकाकडे ठेवले. ब्राह्मणाला मस्तक आहेत, बाकींना असा अर्थच काढू नका. उलटं वाचा हे वाक्य. जो विचार करतो तो ब्राह्मण, जो संरक्षण करतो तो क्षत्रिय, जो व्यापार करून इतरांपर्यंत वस्तू पोचवतो तो वैश्य, आणि सगळ्यांची सेवा करतो. म्हणून आई ही घरातली शूद्र आहे. हो, शूद्र म्हणजे वाईट. मग आई वाईट झाली. आई सगळ्या प्रकारची सेवा करते. लहान मुलांचं मलमूत्रही काढते आणि घरी जर सासरे असतील त्यांचं मलमूत्रही काढते. ते म्हणत नाहीत सासरे काय माझा मुलगा नाही आहे. बघा, आई आहे ती. अनकंडिशनल सर्व्हिस हा शूद्र आहे आणि त्याच्याशिवाय कुठलाही समाज उभा राहणार नाही. यांनी 4 असे ABCD वर्गाचे तयार केले आणि तो समाज इतका आयडियल झाला. कॉम्पिटिशनच नाही, पण आयडियल म्हणजे कंपार्टमेंटलाइज झाला. यांनी जन्मापासून मरेपर्यंत तेच करायचं, यांनी जन्मापासून मरेपर्यंत तेच करायचं. याच्यात Cला A क्लास व्हायची संधी कुठे? हे कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात. तू शिकतोयस ना, शिकतच राहायचं. तू बल संपादन करायचं नाही. फुंकर मारली उडून गेलास तर चालेल, पण डिस्टिंक्शन मिळाले MAला. तू शिकलेला आहेस ना, तुझा बल कशाला संपादन करायला पाहिजे? म्हणून तुम्हाला जर ऑलराऊंड समाज निर्माण करायचा असेल तर इंटरमिक्सिंग झालं पाहिजे. ब्राह्मणांनी शक्ती मिळवली पाहिजे आणि शक्ती मिळवणाऱ्यांनी ज्ञान मिळवलं पाहिजे. आज अशा प्रकारचं इंटरमिक्सिंग व्हायला लागलेलं आहे. आपण जर बोर्डाचे रँक्स जर बघितल्या, मी तुम्हाला म्हणतो SSCच्या रँक्स आपल्याकडे बंद केल्या आहेत, महाराष्ट्रात चालू आहेत. पहिले 10 नंबर जर काढले, मी जात सांगत नाही तुम्हाला, ज्या कुटुंबाचे संस्कार आहेत, शिक्षणाच्या कितीतरी पिढ्या झालेल्या आहेत, ती मुलं शिकतीलच. पण फर्स्ट लर्नर जनरेशन अशी मुलं पहिली येतात. 20-20 लाख मुलात. हा झोपडपट्टीतला मुलगा आहे, त्यांचं वातावरण नाही. 20 लाख मुलात पहिला येतो. हा जोक नाही आहे किंवा हा चमत्कार नाही आहे. त्यांनी केलेला तो आपल्या बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे, चमत्कार नाही आहे. त्याचं कौतुक होतं वगैरे. आता कल्पना करा आपण कुठे कमी पडतो. ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी दिस बॉय फ्रॉम झोपडपट्टी लेफ्ट कंट्री अँड सेटल्ड अब्रॉड. मग त्याला जाणीव नाही आहे. या झोपडपट्टीतून आकाशातून तुला ज्ञान मिळालं, शिक्षकांनी दिलं. अरे रात्री 11-11 वाजेपर्यंत तुझ्या झोपडपट्टीत लाईट नाही आहे म्हणून शाळेत बसून शिक्षक तुला शिकवत होते. काही नाही, याच्यात फक्त सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये शिक्षकांमुळे मला मिळालं, आईवडिलांमुळे मला मिळालं, संपलं. त्याच्यानंतर शिक्षकांशी मला काही देणं घेणं नाही, शाळेशी मला काही देणं घेणं नाही. इथे कुठेतरी आपण कमी पडायला लागलेलो. आणि म्हणून तो म्हणतो मी गुण आणि कर्म बघून वर्ण निर्माण केले. म्हणून एका कुटुंबात 4 वर्णाची माणसं असतील का? हो. आता मी दिलेलं उदाहरण आठवा बरं. लग्न आहे घरात लग्न आहे, 4 मुलं आहेत. वडील 4घांना बोलवतात आणि एकाला सांगतात, तो काही वयाने मोठा पाहिजे असं नाही, एकाला सांगतात तुझं अक्षर चांगलं आहे, तू शुद्ध लिहितोस, सगळ्या आपण ज्या आमंत्रण पत्रिका आहेत ना त्याच्यावर पत्ता तू लिहायचास. आमंत्रण पत्रिका शुद्ध तू करायचीस, हे काम तू कर. हा ब्राह्मण आहे. दुसऱ्याला सांगतात तू माझ्याबरोबर बेळगावला वगैरे या खरेदी करूया, तू हिशेब वगैरे चांगले ठेवतोस, त्याच आईवडिलांचा मुलगा आहे, त्याच कुटुंबातला, हा वैश्य आहे. तिसऱ्याला सांगतात लग्नाचा संपूर्ण विधी होईतोपर्यंत सर्व व्यवस्थांचं रक्षण तू करायचं. वीज गेली काहीतरी करायचं, इकडे जा तिकडे जा, वीज आली पाहिजे, जनरेटर्स वगैरे काही, हे कमी पडलं लगेच तू आणलं पाहिजे, हा क्षत्रिय आहे. आणि चौथ्याला सांगतो तू माझ्याबरोबर कायम राहायचं, पडेल ते काम करायचं, तू आणि मी पडेल ते काम करायचं, हा शूद्र आहे. एकाच कुटुंबात 4 मुलं आहेत. बरं, आता एक व्यक्ती 4 वर्णांची असते का? असते. हे कृपया समजून घ्या. मी मग अशी पिकनिकचं उदाहरण दिलं. मी पिकनिक जिथे नेणार आहे ना तिथे आम्ही आधी अभ्यास करायचो. त्यावेळेला आम्हाला ही नव्हती हो, ओव्हरहेड प्रोजेक्टर नव्हता, दाखवायला काही नव्हतं, कुठला स्क्रीन नव्हता. अभ्यास करायचो आम्ही. इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये नेणार आहोत तर त्याची माहिती मिळवायला आम्हाला कष्ट. आता क्लिक केलं की सगळी माहिती येते. किती निरनिराळ्या प्रकारची आहेत,
आपण कुठल्या क्लासला कुठल्या युनिटला नेऊया, मग त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे, त्यांना सुंदर पत्र लिहिलं पाहिजे, हे सगळं करावं लागतं मला ॲज अ क्लास टीचर. त्यावेळेला मी ब्राह्मण आहे. प्रत्येकाकडून त्यावेळेला आम्ही 10 रुपये घ्यायचो. आता 100 घ्या ना. 100 रुपये घेतले, इतक्या जणांनी आले, त्याचे एवढे जमले, एवढे बसला दिले, एवढे साऊंड सिस्टमला दिले, बोंब मारत जायचं. वरती लाऊडस्पीकर आणि तिथे मोहम्मद रफी लता मंगेशकरच्या आवाजात गायचा, लता मुकेशच्या आवाज, वरती घालती आहे. काय तुमचं राहणार आहे. पण तो खर्च झाला पाहिजे. अरे सगळे खर्च मी करतो आणि तरीसुद्धा 500 रुपये उरलेत. काय करूया, पिऊनला बोलवायचं. काय पाहिजे आपल्याला, किटली पाहिजे. मी तुम्हाला चला किटली, आणखीन काय, सगळे नील हिशेब मी केला. त्यावेळेला मी वैश्य आहे. आणि ज्यावेळेला ॲक्च्युअल पिकनिक नेली त्यावेळेला मुलींना त्रास देणारे काही जे होते, मी 2-3 आमच्या तरण्या बाण मुलांना घेतो आणि त्यांना सांगतो हल्ला करा आमच्यावर चालेल, पण मुलींना हात लावता कामा नये. त्यापैकी एकाकडे चाकू असतो. आमच्या शाळेत घडलेला प्रसंग आहे. एक त्यातल्या त्यात वयाने वाढलेला, म्हणजे दरवर्षी नापास होणारा. हा क्षत्रिय आहे, लक्षात ठेवा. 2 चाकूचे वार राहिले तरी मुलींना हात नाही लावू दिला. दुसरे क्षत्रियाचं उदाहरण सांगतो. शाळेत चालू आहे गॅदरिंग आणि ज्या मुलांना तवनास भुरगी आपण म्हणतो ना मवाली, त्यांना नाही दिला पास, आले नाही. त्यांनी शेजारच्या खांबावरचा फ्यूज उडवला. अंधार झाला की सगळा हे झाला ना, तुम्ही काय करणार आहात. याच्या लक्षात आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आहे तो, तोंडात टॉर्च धरला, खांबावर चढला, तो फ्यूज नीट केला आणि तिथेच हनुमंतासारखा बसून राहिला कार्यक्रम संपेपर्यंत. तिसरं, जायचं नाही पाण्यात. खरं म्हणजे तुम्ही कशाला बीचवर नेता पिकनिक, लेट पेरेंट्स टेक देअर चिल्ड्रन, तरीसुद्धा आम्ही नेणार. पाण्यात जाऊ देऊ नका. स्त्री टीचर्स, लेडी टीचर्सच्या गप्पा आणि ह्यांचं भटकणं, पुरुष टीचर्सचं. मुली 2-3 गेला पाण्यात, एक मुलगी बुडायला लागली. अरे मुलगी बुडली. त्यावेळेला हा मुलगा वयानं वाढलेला, पोहायला शिकलेला, तो जातो आणि त्या मुलीला आणतो. शाळेच्या स्टाफ मीटिंगमध्ये सगळे लोक म्हणतात ह्याला तुम्ही शाळेतून काढून टाका, नाहीतर आम्ही राजीनामा देऊ. द्या. सगळे पेरेंट्स मुलं काढून टाकतील शाळेतून, चालेल. मी आणि हा मुलगा आम्ही दोघंच शाळेत राहू, पण माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. हे 3 प्रसंग मी सांगितले. आणखीन एक प्रसंग, ज्यावेळेला गर्ल गाईड अँड बॉय स्काउट त्यांचे कॅम्प सेपरेट असायचे. आमचे शिक्षक म्हणाले आपण एकत्र घेऊया की, काही हरकत नाही. मुलींना नाईट पेट्रोलिंग असतं. त्या करता मला ते गावही आठवतं, ती सिच्युएशनही आठवते. त्या गावातल्या मुलांनी रात्री 2 वाजता मुली ओरडल्यावर हा काही पेट्रोलिंगला नव्हता. हा उठला, गेला, त्याच्या अंगावर 2 चाकूचे वार केले. मुलींना म्हटलं मी असे तोपर्यंत तुम्हाला भीती नाही. म्हणलं कल्पना करा, ती मुलगी मरता वाचली. मेली असती ती शाळेची बदनामी झाली असती. तो कार्यक्रम अंधारात आपण करू शकलो नव्हतो. तो तिथे वरती जाऊन बसला. इकडे मुलींवर लोक हल्ला करत होते, त्यांनी चाकूचे वार घेतले, पण ह्याला शाळेतून काढून टाकायचा. शिक्षक गप्प बसले. म्हटलं विचार करा, प्रत्येक वेळेला शाळेवर संकट आलं त्यावेळेला हा मुलगा, त्याला बुद्धी नसेल, शक्ती आहे, युक्ती आहे आणि मुख्य म्हणजे तो धैर्यवान आहे, धीट आहे. ह्याला जर शाळेतून काढून टाकायचं असेल तर मी जातो ना त्याच्याबरोबर, चालवा शाळा तुम्ही. नाही म्हणाले, असा आम्ही विचारच केला नव्हता. मग मी त्यांना उपनिषदातील एक गोष्ट सांगितली. 20 विद्यार्थी होते, एक गुरु होता. तिकडे त्यावेळेला काय करायचं, काही विद्यार्थी गरिबाचे असायचे, काही विद्यार्थी श्रीमंताचे असायचे. महिन्यातून एकदा ते यायचे, लाडू वगैरे करून आणायचे आपल्या मुलासाठी आणि सांगायचे 30 आहेत, पुढच्या महिन्याला येईल त्यावेळेला आणखीन आणि 30 आहेत, म्हणजे रोज तू एक खा. म्हणजे असं अगदी झाकण उघडायचं आणि खायचं, दुसऱ्याला दाखवू नकोस. तो म्हणला माझे लाडू कमी झाले. दुसरा म्हणाला माझं हे कमी झालं, माझं हे चोरीला गेलं. त्यांनी तक्रार केली. गुरुदेव म्हणाले ठीक आहे, काही शब्द बोलले नाही. नंतर या मुलांनी लक्ष ठेवून या मुलाला पकडला आणि सांगितलं हा चोऱ्या करतोय. त्यांनी कबूल केलं. मग गुरु काय म्हणाले की याला चोरी करू नये. हा पहिला लेसनसुद्धा याला झालेला नाही आहे. तुम्ही खूप शिकलेला आहात, तेव्हा याला माझी जास्त गरज आहे, हो की नाही. तुम्ही म्हणता याला आश्रमातून काढून टाका, तुम्ही चाला ना.
मी याच्याबरोबर आश्रमात 12 वर्ष राहील. हे शिक्षण आहे. एक जण आला आमच्याकडे, आमची पहिली बॅच होती SSCची, आणि मॅनेजर एवढा खुश झाला, मला बोलवलं. पण एक लक्षात ठेवा, मॅनेजर माझ्याकडे यायचे, कारण सतत स्मोक चेंबर, तुम्ही येऊ नका माझ्याकडे सर, मी तुमच्याकडे येईन, हे नेहमीच होतं. आले घेऊन त्याला. म्हटलं काय म्हणतात ते? 90% वर मार्क्स मिळणारे मुलं द्या, त्यांना मी रँक्स आणून दाखवतो बोर्डात. आमची पहिली बॅच. मला हसू आलं. 90% वर हुशार मुलं त्यांना द्यायची आणि ते रँक आणून दाखवणार. अरे मुलं स्वतःच रँक आणणार आहे. मी म्हटलं नाही नाही, आमची 25% मिळवणारी मुलं त्यांना पास करणार का? नाही नाही, खूप कष्ट घ्यावे लागतात. इथे कष्टच घ्यावे लागत नाहीत. मॅनेजरला म्हटलं उलटा विचार करता तुम्ही. जी मुलं हुशार आहेत त्यांना आणखीन हुशार बनवण्यापेक्षा जे अभ्यासात ज्यांना इंटरेस्ट नाही, तो इंटरेस्ट निर्माण करणारा माणूस आपल्याला पाहिजे. हे बरोबर चुकतं. मागे मी तुम्हाला दुसरं उदाहरण दिलं होतं. ते 2 मुलं आहेत, एक गोरं गुबगुबीत, गोंडस, गुलाबी, सुंदर, गोजीरवान, आणि दुसरं काळं आहे. 2 दात बाहेर आलेले आहेत, डोळे तिरसे आहेत, स्क्विंट. दोघं समोर बसलेले आहेत शेजारी. येणार जाणारा प्रत्येक मुलगा त्या गोऱ्या मालकाचा गालगुच्चा घेतो, पिंच. त्या मुलाला नको होतं ते. ते काळं पोर गाल पुढे करतं, एक जणी त्याचा गालगुच्चा घेत नाही. हे बघतात त्यावेळेला कोण आलेले, आणि ते पाहुणे त्या मुलाला उचलून घेतात आणि किसेस हिम ऑन द चिक. त्यावेळेला ह्या मुलाला वाटतं मला कोणी पापा दिला नाही, मला फक्त गालगुच्चा घेतला. त्यालाही घेतलं आणि सांगितलं कुणाला गरज आहे प्रेमाची? ज्याच्यावर ऑलरेडी एवढं प्रेम लोक करतात त्याच्यावर तुम्ही आणखीन प्रेम करता. त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे, त्याला केलं पाहिजे. ही दृष्टी बदलली पाहिजे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुण बघितले, कर्म ठरवली. आता तुम्ही ब्राह्मणाचं कर्म काय? ज्ञान मिळवायचं आणि डिस्ट्रीब्यूट करायचं. क्षत्रियाचं काय? सामर्थ्य मिळवायचं आणि डिस्ट्रीब्यूट करायचं लोकांचं रक्षण करण्यासाठी. वैश्याचं काम काय? नवीन वस्तू तयार करायच्या आणि डिस्ट्रीब्यूट करायच्या. हे डिस्ट्रीब्यूट करणं आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे काय, आपण जर विचार केला तर वैश्य काय डिस्ट्रीब्यूट करतो? तो आपली सेवा, आपली शक्ती डिस्ट्रीब्यूट करतो. तो नवीन काही विचार नाही करत, तो नवीन काही निर्माण नाही करत. आहे ते श्रम, आहे ते कष्ट वापरून फक्त सेवा करत राहतो. हा फार महत्त्वाचा आहे. आता ते काय सांगतात ते वाचूया. पार्था गुणकर्म विभागानुसार सृजिले, म्हणजे निर्माण केले मी 4 वर्ण ऐसे, 4ही वर्णांच्या धर्मांची व्यवस्था. त्याला वर्णाश्रम धर्म, वर्णधर्म आत्ता सांगितलं. ते स्वभावे म्हणजे सहज जन्मता सर्वथा केली मीच, मानवतेतून सर्वहित एक. हे मग लक्षात घ्या, हे वर्णभेद नाही आहेत, जातीभेद झाले. आणि जाती आणि वर्णांचा घोटाळा केल्यामुळे आपलं खूप नुकसान झालं. वर्ण क्लास आहे. गरीब होता, श्रीमंत झाला, क्लास बदलला. 1 कोटीची लॉटरी मिळाली, क्लास बदलला. स्वतःचं घर घेतो, गाडी घेतो, नवीन कपडे, नवीन हे, इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना घालतो, सगळा बदलला. क्लास बदलायचा असतो, क्लास बदलता येतो. आणि त्यामुळे काय की मानव एक आहे. मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ समजू नका. ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ आणि शूर हा सर्व नीच. ही कल्पनाच चुकीची आहे. पायाशिवाय तुम्ही उभे राहू शकणार नाहीत आणि पाया हा शूद्र आहे. डोक्याशिवाय तुम्ही विचार करू शकणार नाही. डोकं हे ब्राह्मण आहे. हाताशिवाय तुम्ही रक्षण करू शकणार नाही. हात हे क्षत्रिय आहे. पायाशिवाय तुम्ही इकडे तिकडे जाऊन वस्तू वितरण करू शकणार नाही. वैश्याचं लक्षण आहे. म्हणून तिथे पायही महत्त्वाचे आहेत. म्हणून याला ऑर्गॅनिझम म्हणलेलं आहे ना. निरनिराळी ऑर्गन्स दे आर इन डायलॉग, इन हार्मनी विथ इच अदर. साधं उदाहरण मी मुलांना देतो. पायात काटा बोचला, तोंडातून आई ग आणि डोळ्यातून पाणी. काटा पायाला बोचला आहे ना, पण पाय आणि डोळे हे मेंदूच्याद्वारे जोडलेले आहेत. सो डिफरंट ऑर्गन्स आर निट टुगेदर, विणलेले आहेत. सो आय एम एन ऑर्गॅनिझम. समाज ऑर्गॅनिझम आहे. जोपर्यंत समाज ऑर्गॅनिझम आहे त्याची प्रगती निश्चित आहे. हे ऑर्गन तिकडे, ते ऑर्गन तिकडे, मी श्रेष्ठ, मी करणार नाही काम, असं म्हणायला लागले की समाजाची दुर्गती झाली. पुढे वाचूया.
एवढा एकच जरी आपण घेतला तरी खूप आहे. चारही वर्णांच्या धर्मांची व्यवस्था स्वभावे सर्वथा केली मीच. व्यवस्था शब्द आहे, जाती व्यवस्था आहे, आपण जातीभेद केले. वर्ण व्यवस्था आहे, आपण वर्णभेद केले. भेद म्हणजे डिफरन्सेस, डिस्टिंक्शन, वर खाली, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, हे आपण निर्माण केले. आणि व्यवस्था इज अ सिस्टम. बघा फार चांगलं आहे. मानवतेतून सर्वही ते एक चतुर्वर्णात्मक परी झाले. ऐशारीती गुण कर्माचा विचार, गुण कर्माचा विचार केला मी साचार सहजेचे. वर्णभेदाची ही व्यवस्था ऐसीच, म्हणून मी साच नवे करता. ही जन्मजात व्यवस्था आहे, मी काही करता नाही आहे. पण कुणी केलं? मी केलं, हे सांगतो तुम्हाला. पण प्रत्येकाचे गुण असतातच ना. आणि मला शिक्षकांनी सांगितलं होतं की तू आर्ट्सला जा, पण आम्हाला सगळ्याच विषयात चांगले मार्क्स, आम्ही जाणार सायन्सला. आय वॉज नॉट फिट फॉर सायन्स. इंजिनिअरिंगला जाणार, गणित चांगलं आहे, रक्ताची भीती वाटते म्हणून मेडिकलला जाणार नाही हे म्हणत होतं. पण आय वॉज नॉट फिट फॉर सायन्स, त्या शिक्षकांनी बरोबर ओळखलं होतं. व्यवस्था आहे ते. मुळातच माझा जो आपण म्हणतो ना गुण, त्याप्रमाणे कर्म. चुकीचं झालं त्याला म्हणतात ना की स्क्वेअर पेग्स इन राऊंड होल्स. होल राऊंड आहे आणि त्याच्यात चौकोनी खुंटी मारली तर गॅप राहणारच ना, खुंटी घट्ट होणारच नाही. स्क्वेअर पेग्स इन राऊंड होल्स हे आपल्या समाजाचं सध्याचं चित्र आहे. आणि म्हणून मी हे शिकलो, पण ते नाही केलं. माझं जर म्हणाल ना तर वाताहत आहे. हे शिकलो, इंजिनिअरिंगला गेलो, काय ते मॅथ्स वगैरे सगळे, नंतर ते आलो, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स घेतलं आणि शेवटी शाळेत इंग्रजी शिकवत बसलो. कुठेच तो विषय अभ्यासाला. म्हणून मी कुणालाही माझ्या मुलींना अभ्यास कर म्हणून सांगत नाही. करतोयस ना, चौकशी करायची म्हणून. एरवी कुणी अभ्यास करू नये, कारण तुम्ही जिथे जिथे पोचणार आहात ही शक्ती ठरवते आणि तुमचं प्रारब्ध कुठे कुठे पोचणार आहात. अत्रेंनी एकदा लिहिलं, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, 4थी पास झाले नव्हते. त्यांनी पहिला कागरलेखाचं वाक्य, आम्ही 4थी पास झालो तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स गेला. कारण का की तसं नसतं. चांगले मुख्यमंत्री झाले ते. म्हणून ते शिक्षण निराळं आणि राजकारणाचं शिक्षण निराळं आहे. प्रत्येक गोष्टीचं शिक्षण आहे, विद्या आहे, ज्ञान आहे. ज्ञान मुळात आहे. शिक्षण, गणेश, विद्या, सरस्वती, शिक्षण, पोटेन्शियल आणि कायनेटिक किंवा डायनॅमिक. सरस्वती डायनॅमिक आहे. सरस्वतीचं वाहन मोर आहे. सरस्वती कधी मखरात बसत नाही, बसवू नका तिला. सरस्वती उघड्यावर आहे. वरती चंद्र आहे, समोर पाणी वाहत आहे, त्याच्यात स्वान म्हणजे राजहंस पोहत आहेत किंवा निरण बदकं आहेत. इकडे मोर आहे, गाई वगैरे आहे, ते दगडावर बसलेले आहे आणि सुंदर वीणा वाजवते. ही सरस्वती आहे, वाहते आहे ते समोरच्या नदीसारखी. सरस्वती गप्प बसली ना की तिच्यात मंथरा आलीच म्हणून समजा. मंथरा म्हणजे दुष्ट विचार, वाहतं राहिलं पाहिजे, त्याला विद्या म्हणलेलं आहे. आणि म्हणून पुढे काय म्हणतात की ऐशारीती गुणकर्माचा विचार केला मी साचार सहजेची. वर्णभेदाची व्यवस्था ऐसीच, म्हणून मी साच नवे करता. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा. इति माम यो विजानाति कर्मभिर्न बाध्यते. हे न मे कर्मफले स्पृहा हे लोकमान्य टिळकांच्या केसरीचं वाक्य होतं. न म्हणजे नाही, मे म्हणजे मला, कर्मफले म्हणजे कर्माच्या फळात, स्पृहा म्हणजे इच्छा. मला कर्माच्या फळाची इच्छाच नाही आहे, मी कर्म करणार. आणि कुठलं कर्म करणार? वर्णाप्रमाणे जे मला योग्य आहे ते कर्म मी करणार. आता तसं म्हटलं जमखान प्रत्येकजण उचलू शकतो, पण त्याच वेळेला जर पुढच्या कार्यक्रमाचं आमंत्रण तयार करायचं आहे तर जो लिहू शकतो, विचार करू शकतो, तो मागच्या खोलीत जाऊन आमंत्रण तयार करेल. जमखानं उचलायला कोणी आहे? मग कुणी उचलली नाही तर तो ते करू शकतो. IASला वगैरे प्रश्न विचारतात की रस्त्यावरचा कामगार आणि तो IASचा ऑफिसर कोण महत्त्वाचं आहे? नाही, दोघेही सारखेच महत्त्वाचं आहे. जास्त महत्त्वाचं कोण आहे? ते रस्त्यावरचा कामगार. अरे तू रस्ता स्वच्छ करशील, ती IAS सारखं ड्राफ्टिंग करू शकेल का? ती IAS ऑफिसर बनू शकेल का? उगीच इम्प्रेस करण्यासाठी तू उत्तर देतोय की ती जास्त महत्त्वाची आहे, ती महत्त्वाची आहे, पण ते काम तू करू शकशील इमर्जन्सीमध्ये. ती तुझं काम करू शकणार आहे का? हा विचार करा. हेच ते सांगतायत गुण कर्म. त्याच्याप्रमाणे हे सगळं आहे. माझी या सत्तेने जाहले पार्था परी मी सर्वथा नाही केले.
माझ्या सत्तेनं झालेलं आहे, मी आहे म्हणून झालेलं आहे. उत्कृष्ट उदाहरण आकाशातला सूर्य. आकाशातला सूर्य असतोच असतो. सूर्य उगवला की आपला दिवस सुरू होतो, दिवसाचे व्यवहार सुरू होतात, बरोबर आहे ना. म्हणून सूर्याची स्तुती केली. अरे तू सगळं करतोस, त्यावेळेला तो म्हणतो नाही रे मी काहीच करत नाही. नाही तू प्रकाश देतोस म्हणजे काय? प्रकाश हे माझं स्वरूप आहे. माझ्यातून प्रकाश काढून टाकलात, बर्फातून पाणी काढून टाकलं, महाराजांच्यातून नाम काढून टाकलं, उरलं काय? काहीच उरलं नाही. विचार करा तुम्ही. आपण ज्यावेळेला ज्यूस करतो वगैरे त्यावेळेला सालं उरतात ना, बिया उरतात ना. बर्फातून पाणी काढलं काही उरत नाही, कारण बर्फाला साल नाही आहे आणि बर्फाला रॅपरही नाही आहे. लांबी, रुंदी, उंची, आकार म्हणजे व्हॉल्यूम आणि वेट, वजन पाणीच आहे. असं आहे. मी असा आहे भगवंत सांगतो की मला माझ्यातून काढल्यानंतर काही उरणार नाही आहे. इथे पुढे काय सांगतात की स्वभावता जेणे आकार ते विश्व तयाचे नाव कर्म ऐसे. स्वभावतः फार महत्त्वाचा शब्द आहे. सहज घडे ते कर्म. सहज कष्ट करून केलं ना तर आपण म्हणतो ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. हे तुझं कामच नाही आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, आता त्या जातींचा उल्लेख नाही आहे इथे वगैरे, तुमचं घर शिंप्याने बांधलं का रे? नाही का न्हाव्याने बांधलं? कारण इथे सुतार आणि गवंडी त्यांचा काही इन्फ्लुएन्सच दिसत नाही. हे वाकडं, ते अर्ध, ते उंच, हे खाली, हा काय प्रकार आहे? इथे ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे तरच ते साजून दिसतं, शोभून दिसतं. हे लक्षात घ्या. हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. मग स्वभावता जेणे आकारते विश्व तयाचेती नाव कर्म ऐसे. आता विश्व आकारलं म्हणजे काय सांगा बरं. सकाळी इकडे फक्त पदार्थ होते, पीठ होतं, त्याच्या चपात्या झाल्या, भाजी होती, त्याची भाजी झाली, डाळी होत्या, त्याची आमटी झाली. हे स्वभावता झालं ना तर ते खरंच चांगलं म्हणतात. मीच का केलं पाहिजे, तुम्ही काहीतरी करा की वगैरे वगैरे. हे असं जर झालं तर बिघडतो स्वयंपाक. आणि काही हरकत नाही, ते करा, मीही करते. हां, तुम्हाला मुलाला दुधाला पाजायचं ना, मी हे करते. हा स्वयंपाक चांगला होणार. स्वभावता आकारले विश्व. पूर्वी काही नाही, ते आता विश्व. सगळे चिरे आहेत तिथे. प्रेमाने लावले की किती सुंदर. सिमेंट किंवा प्लास्टरिंग करायच्या आधी ती भिंत छान दिसते. प्रेमानं अशी लावलेली आहे. मी बघितले गवंड्यांना काम करताना. गोव्यातले गवंडी जे काम करतात ना ते प्रेमानं करतात, पण करतील याची गॅरंटी नाही. पूर्ण करतील याची तर बिलकुल गॅरंटी नाही. त्यापेक्षा ते राजस्थानमध्ये दिवस रात्र करतील, गांजा ओढत असतात, त्यांना तहान भूक कशाची काही नाही. 2 दिवसात. पण नंतर लक्षात येतं हे बाथरूमचं पाणी त्या होलमधून जाण्याऐवजी इथे बाहेर येतं आहे. त्यांनी सटासट सटासट करून दिलं काम. प्रेम नाही आहे. प्रेम त्यांनी आणखीन 2 कामं केली तेवढ्याच वेळात, पैसे मिळवले. प्रेम नाही. आपण जो हे केलेला आहे छोटासा आहे घुमट वांतेला, गोव्यातल्या कारागिरांना बोलवलं. कारण का? त्यांनी प्रेमाने केलं. पण लक्षात ठेवा 2 चातुर्मास जावे लागले. पण चातुर्मास होते, आम्ही वर्ष म्हणलंच नाही. अरे आता दुसरा चातुर्मास आला, पूर्ण करा रे. मग त्यांनी त्या कमळाच्या पाकळ्या वगैरे केल्या वगैरे. आम्ही सांगितलं नव्हतं करायला, पण ते खूप छान दिसतं. आता रंग देणार आहोत, रंग दिल्यानंतर बघा सुंदर दिसतं. मुद्दा काय आहे, प्रेम ओतलं की त्या कष्टाला वाटत नाहीत, म्हणून ते कर्म सहज होतं. आपण काय केलं, परवा सांगत होता, हे आपले संकर्षण कराडे वगैरे आहेत ना, सुंदर कविता करतात, आपल्यासारखी वाक्य म्हणतात. हे दुसरा म्हणत होता, तो नव्हता. तो सांगताना आई म्हणजे कोण, दिवसभर काम करते आणि मी मेलीनं काय केलं आहे, मी मेलीनं मरायला काय केलं आहे, हेच वाक्य तो म्हणला. कारण पूर्वीची माता हे वाक्य म्हणत होत्या, मी केलं आहे काय, मी मेलीनं. मेलीनं हा शब्द असतो. हे मालवणी भाषेत म्हणतात ना, जळल्या मेल्या पहिला नंबर मिळवला. आता जळल्या मेल्या कशाला, त्यांचं वाक्यच जळल्या मेल्यानी सुरू होतं. हा जळला मेला निवडून आला, अरे जळल्या मेला, आपल्याने क्रिकेट जिंकलं, आपण हे जळला मेला, त्याला काही अर्थ नसतो. प्रेम असतं. हा महत्त्वाचा भाग आहे. प्रेम लक्षात ठेवा. विकर्म ते पार्था जाणावे निश्चित, सर्वता साध्यंत फलास. विकर्म म्हणजे काय, विपरीत कर्म. फळ कशाला आलं पाहिजे, फळ आणि कर्म जोडलं की ते विकर्म झालं. अनेक अर्थ आहेत. हां, आपण नंतर दुसरे अर्थ बघूया. आत्ता ज्ञानेश्वर काय म्हणतात, एक कर्म आहे सहज होतं, ते फळाची अपेक्षा नाही. विकर्म काय की विपरीत कर्म, विरुद्ध कर्म, बरोबर आहे ना, फळाची अपेक्षा.
फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म. विकर्म ते पार्था जाणावे निश्चित सर्वथा साध्यंत फलासह. आधी फळासह नंतर फळासह. एक चांगला गायक आहे, साखळीला कार्यक्रम होता, अजून चेक मिळालेला नाही आहे, पायऱ्या चढतो आहे, हॉलकडे जाणार, दुसऱ्या पायऱ्यावर चेक तयार आहे ना. गोव्यात कुणी फसवत नाही बघा, माझा अनुभव आहे. म्हणजे त्यांनी जो चेक लिहिणारा होता तो आला नव्हता. ज्या वेळेला तो गायला सुरुवात करणार, कुणीतरी धावत आला, चेक त्याच्या हातात कोंबला, आता गा. याला काय अर्थ आहे? म्हणजे तो चेक मला गायला लावणार आहे का? त्यांनी जर सांगितलं असतं चेक आम्ही नंतर काही हरकत नाही. मी लोकांसाठी देवळात सेवा सादर करतो आहे, मडगावचंच मंदिर होतं, पण लक्षात ठेव, चेक बरं, त्याच्यापेक्षा मला हे चेक 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 करतात ते बरं वाटतं. किती चेक फाडतात, त्या कुठे अमाऊंट लिहायचीच ना, ते चेक फार सुंदर म्हणतात ना, असं देतं. त्यामुळे काय विकर्म झालं. निषिद्ध ते कर्म, आता आणखीन एक कर्म, निषिद्ध जे कर्म तेही येथे मग ओळखावे. चांग म्हणजे चांगले, धनुर्धरा. निषिद्ध म्हणजे करू नये ते कर्म. प्रत्येक कर्माची निषिद्ध कर्म आहे, हे आहार ठरवलेला आहे, या वर्णाचा हा आहार. तुम्ही जर उगीच वाटेल ते खायला लागलात तर ते निषिद्ध आहे. ते वाईट आहे काय चांगलं आहे विचार करू नका तुम्ही. परवा एक जण सांगत होते, आजोबा माझ्यासमोर ते गोळ्या घेत होते आणि म्हणाले, माझं इतकं पक्कं शाकाहार म्हणजे शाकाहार, परदेशात गेलो तरी शाकाहार म्हणजे शाकाहार. मी म्हटलं मला शाकाहार मान्य आहे, पण आत्ता तुम्ही जी चकचकीत गोळी खाल्लीत व्हिटॅमिन डीची, त्याच्यात कॉड लिव्हर ऑइल आहे. म्हटलं कॉड माशाचं ऑइल, आयुष्यभर मी ऑइल ओकू नका म्हटलं, ओकू नका. ती मण्यासारखी दिसणारी गोळी आहे, त्यात कॉड माशात. तुम्ही औषधं नियमित घेता हो म्हणाले, त्याच्यात काय काय असतं कधी बघितलं आहे? नाही ना. कशाला शाकाहार 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 करता? बस ना, मी शाकाहार करू, अभिमान. म्हणजे जणू काही शाकाहार न करणारे कोणी डूम्ड, म्हणजे नरकात जाणारे, असं कोणी सांगितलं आहे? करू नका म्हणून सांगितलेलं आहे. निषिद्ध जे कर्म तेही येथे मग ओळखावे. चांग धनुर्धरा कर्मा कर्माचे हे जाणता स्वरूप जीव आपोआप बंधमुक्त. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, निषिद्ध कर्म काय, पुढच्या वेळेला हा विषय आपण बघणार आहोत. पण लक्षात ठेवा, कर्माचा विचार जो करतो ना, तो कर्म करता करता मुक्त होतो. विचार करतो की माझा वर्ण काय, मला काय आवडतं, त्याप्रमाणे मी कर्म करतो का, अगदी लक्षात ठेवा, करायला पाहिजे. डॉक्टर रिजवान अहमद, हे मी मुद्दाम कर्तव्य म्हणून सांगतो, त्यांचा चॅनल आहे, फेस टू फेस आहे, आणि आता त्यांनी न्यूज चॅनल तयार केलेलं आहे, सत्य आणि असं काहीतरी नाव आहे त्याचं, हां, सत्य सर्वोच्च असं काहीतरी आहे. आणि त्यांनी बिटर ट्रुथ, मला तो आवडतो. म्हणजे मी एखादं व्रत केल्यासारखं त्यांचं ऐकतो. त्या मुसलमाना इतका चांगला हिंदू भारतावर प्रेम करणारा दुसरा नाही आहे. त्याचा ॲनालिसिसवाला. त्यांनी जागा विकत घेतली, तिथे एक असं घुमटीसारखं दिसलं, कुणीतरी सांगितलं इथे पूर्वी हनुमंताचं मंदिर होतं, त्यांनी हनुमंताचं मंदिर स्थापन केलं. आणि आता या हनुमान जयंतीला तो म्हणतो मी जे मिशन भारत म्हणून 100 विद्यार्थी तयार केलेले, आणि आपण हनुमान जयंतीला त्याला पैसे पाठवावेत. मी पाठवतो म्हणून तुम्हाला सांगतो, शक्य आहे तेवढे पाठवावेत. अहो, आदिवासी मुलांना घेतलं, काय ते सल्यूट करतात, काय ते मार्चिंग करतात, काय त्यांचं बिल्ड झालेलं आहे, किती निरनिराळ्या प्रकारचे मार्शल आर्ट्स ते शिकलेले आहेत. आणि तो म्हणतो यातून एक गोल्ड मेडल ऑलिम्पिकला मिळवल्याशिवाय राहणार. काय स्वतःचा सुंदर परिचय करून देतात, हिंदीतून करून देतात, इंग्लिशमधून करून देतात. मला चमत्कार वाटतो, ज्यांचे आईवडील अजून काष्टी घालून धनुष्य बाळगून पक्षांना मारायला जातात, अशा 100 मुलांना निवडलेलं आहे मिशन भारत. मला मोठा माणूस वाटतो खरंच. कुंकू आता रामनवमीला हे लावलेलं होतं, कुंकू लावलं, गंध असं लावलं होतं. म्हणाला रामनवमी, राम कुठल्याही राम झाला तेव्हा कुठे मुस्लिम धर्म होता सांगा बरं. आपण सगळे, तुम्ही तुमचे जर DNA काढलात तर रामाचा, कृष्णाचा, शिवाजी महाराजांचा, विवेकानंदांचा DNA आपल्या रक्तात आहे. कारण कन्व्हर्टेड आहात ना तुम्ही. कोण असे इम्पोर्टेड आले सांगा बरं? नाही आहे. विचार करा. हा मी का सांगतो, हा ब्राह्मण आहे, हा निष्ठेनं काम करतो, ॲनालिसिस करतो. आणि आज मी सांगितलं, आधीचं सुद्धा आठवतो, मी सांगितलं होतं तुम्हाला, लक्षात घ्या. या जो हे युद्ध आहे, युद्धाचा कोर्स असा जाईल. हा केवढा विचार करतो, हा ब्राह्मण आहे. मुसलमान वगैरे विचार करूच नका, इथे ते धर्म सांगितलेलेच नाहीत. गीतेच्या वेळेला दुसरा कुठलाही धर्म नाही, हिंदू धर्म सुद्धा नाही आहे.
ज्यावेळेला धर्म शब्द वापरतो त्यावेळेला धारणा करणारं तत्व. द थिंग, 4 क्रियापद मी वापरली होती. दॅट सस्टेन्स मी, दॅट कंटेन्स मी, दॅट रिटेन्स मी, दॅट मेंटेन्स मी. हे जे तत्व आहे त्याला धारणा म्हणलेलं आहे. मेंटेन, आपल्यातल्या सेल्स आहेत त्या झिजतात, नवीन तयार होतात, हा मेंटेनन्स आहे. म्हणून झोप आवश्यक आहे, म्हणून आहार आवश्यक आहे, म्हणून व्यायाम आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. पुढे काय सांगतात ते बघा. कर्माचे हे जाणता स्वरूप जीव आपोआप बंधमुक्त साक्षीत्वे सकळ कर्मी वावरता ते के नैष्कर्म्यता आपुलितो. हे नैष्कर्म्य हा जेनिट आहे, क्लायमॅक्स आहे. नैष्कर्म्य, साक्षीभावानं कर्म करा. मी हे माझ्या मुलासाठी करतो आहे असं नाही, मी हे मुलांच्या कल्याणासाठी काम करतो आहे. यातून जे निर्माण होईल, तुम्हाला सांगतो की घरी जाणं बंद केलं होतं जोपर्यंत व्हायरस तयार होत नाही तोपर्यंत. व्हायरस नाही, व्हॅक्सिन. सगळ्यांनी सांगितलं होतं घरी व्हॅक्सिन होई तोपर्यंत आम्ही येणार नाही. माकडं पाहिजे होती, माकडं कशी मिळाली. तुम्ही व्हॅक्सिनवर सिनेमा बघा. मी पेटलेली असेल ना तर मला मिळतं. तुम्ही देतच नाही आम्हाला. अरे निदान चंद्रापर्यंत जाण्याचं फ्युअल जा, आम्ही मंगळापर्यंत जातो हे सांगायला ती बाई सगळ्या ह्याच्या मीटिंगमध्ये सिलेंडर घेऊन येते, तापवते आणि पुऱ्या तळायला लागते. ते म्हणाले हे काय पार्टी आहे का, मला थांबा. आता मी हा विझवला गॅस ना तरीसुद्धा मी 25 पुऱ्या तळून काढल्या ना. लक्षात ठेवा, आम्ही अशी यंत्रणा तयार करतो की चंद्रापर्यंत गेलो, थांबवलं. आपण नाही का थांबवत, पुढे ढकललं, परत थांबवलं, पुढे ढकललं. चंद्रापर्यंतच्या फ्युएलमध्ये आम्ही मंगळापर्यंत जाऊन येतो. म्हणून दिल्लीला रिक्षा 1 किलोमीटरला जेवढं चार्ज करते त्याच्यापेक्षा कमी चार्जमध्ये भारत मंगळावर गेला. काय चमत्कार आहे. पण हे आम्ही वाचत नाही, वाचलं तर सांगत नाही. पुढे बघा. साक्षीत्वे सकळ कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता आपुलितो आचरिता कर्म नसे फलासक्ती ज्याच्या चित्ती लेश मात्र. अरे कर्म करा आणि विसरून जा. आपण म्हणतो ना नेकी करोर दर्या में डाल. कशाला तुम्ही लिहिता? 1 रुपयाची अशी स्लाईड पूर्ण 1000 पायऱ्या सज्जनगडला केल्या आणि तिथे लिहिलं होतं यानी अर्पण, यानी दिली, यानी दिली. काय पण शेवटी एक समाधान वाटतं, तुडवून जात आहे तुम्ही. त्यांना तुडवलं, त्यांना तुडवलं, यांना तुडवलं, त्यांना तुडवलं. त्याच्यापेक्षा एक भिंत करा, भिंतीवर चित्र काढा विट्यांची आणि त्या विटांना नाव द्या. हल्ली नवीन ह्युमॅनिटी वॉल्स निघालेले आहेत, मला ते खूप आवडतं. एक जण येतो 2 चहा, 1 फॉर मी अँड 1 फॉर द वॉल. एरवी दारूला म्हणतो 1 फॉर द रोड. रस्त्यावर पडण्यासाठी आणखीन एक पेग, 1 फॉर द वॉल. कळत नाही त्याला. तो वेटर आणतो, त्याला चहा देतो आणि एक मारतो रेग भिंतीवर. नंतर दुसरा येतो नाश्ता, 2, 1 फॉर मी अँड 1 फॉर द वॉल. नाश्ता ते करतो. नंतर एक अगदी गरीब येतो, त्याच्याकडे पैसा नाही, ये रे आत, हा तुला नाश्ता. नाश्ता स्ट्राईक ऑफ केला. चहा स्ट्राईक ऑफ केला. आपण 2 चहा सहज परवडतात आपल्याला, पण आपण 2/3 घेतो, माहीत आहे ना. 2/3, 1/2. हे कशाला? तिथे तुम्ही 1 फॉर द वॉल, 1 फॉर द वॉल. नंतर वॉलला असे निरनिराळ्या ठिकाणी खेळे मारलेले असतात आणि तुमच्या घरातल्या वापरण्यासारख्या वस्तू आणा. कोणीही आणा आणि कोणीही न्या. वस्तू आणल्या जातात. किती कपडे असतात आपले आणि आपण बघतो तो माझा कोट, अरे दिसतच नाही आहे, कुणीतरी नेला. आता चोरांनी नेला का वगैरे कशाला विचार करता. मी दिला ना, मग तो कुणी नेला, काय केलं त्याचं विचारू नका. आहे तसं. म्हणून बघा हे जमलं पाहिजे थोडंसं. शेवटी 4-5 ओव्या वाचूया. कर्माचेही जाणता स्वरूप जीव आपोआप बंधमुक्त साक्षीत्वे सकळ. साक्षीत्वे म्हणजे विटनेस. साक्षीत्वे सकळ कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता म्हणजे कर्म करूनही कर्म केलेलं नाही आहे. आपुलिजो आचरिता कर्म नसे फलासक्ती जयाची या चित्ती लेश मात्र. आत्मरूप जग म्हणून या पाही कर्तव्य ते काही नुरे जया. सगळीकडे मीच आहे म्हणल्यानंतर मी कर्म कोणासाठी करणार आहे? आई तेच म्हणते ना, हा माझाच भाग आहे. आईला म्हणणं सोपं जातं बिकॉज द चाइल्ड कम्स थ्रू हर. नेहमी म्हणतात ना, चाइल्ड कम्स थ्रू मदर व्हाया फादर. व्हाया फादर, फादरची कॉन्ट्रीब्युशन आहे, पण फादरला त्या वेदना कुठे? कॅरिंग द चाइल्ड फॉर 9 months. म्हणून आईला ते सगळं आतून बाहेरून मूल माहीत असतं. आणि म्हणून धनंजया इसे तरी जी कर्म आचरे सकळ केवळ होऊनी केवळ साक्षीभूत. धनंजया म्हणजे अर्जुना, आईश लक्षणाने युक्त तोची जण मुक्त सर्वथैव.
कर्माची लक्षणं सांगितली. हा विषय पुढे चालू राहणार आहे, त्यावेळेला आपण आणखीन उदाहरणं पाहणार आहोत. उरलेल्या फक्त ओव्यांचा अर्थ बघूया. न चालता जैसे सूर्याचे चालणे. मग अशी तुम्हाला सांगितलं ना, सूर्य असतोच हो, पण लहान मुलाला म्हणतो आई सूर्य इकडे होता ते इकडे कसा आला? सूर्य चालत नाही, पृथ्वी फिरलेली आहे. सूर्याचे जसे न चालता चालणे, जसे न बोलता बोलणे. मला आठवतो आम्ही 11वीला होतो आणि काय गिगी चाललेलं होतं, शिक्षक नव्हते वर्गात, प्रचंड दंगा चालू होता. हेडमिस्ट्रेस आल्या आणि फक्त उभ्या राहिल्या. पहिल्यांदा आम्ही बघायला होतो त्या उभ्या काय काहीतरी बोलतील. अर्धा मिनिट गेलं, आवाज सगळा शांत झाला. अर्धा मिनिट गेलं, त्या फक्त क्लासकडे अशा बघत होत्या. एक मुलगी रडायला लागली. जशी एक मुलगी हसायला लागल्यानंतर महाराज जसे फटाफटाफटा उठतात, सगळ्या रडायला लागतात, सगळ्या हसायला लागतात. आम्हीसुद्धा रडायला लागलो. द होल क्लास वॉज क्राईंग. बाहेर गेला. 2 मिनटं होत्या. विचार करा, त्यांनी काही बोललं नाही. बोलले असता सायलेंट राखायला कळत नाही का? आम्हाला लेक्चर दिलं असतं तर काही उपयोग झाला नसता. न केलेलं कर्म केलेल्या कर्मापेक्षा प्रभावी असतं. कधीकधी भाषणापेक्षा मौन प्रभावी असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगितलं, न चालता जैसे सूर्याचे चालणे, उदयास्त होणे दिसे जेथे, तैसा आपण आते जाणे कर्मातीत, सर्वही कर्मात वावरता. सूर्य सगळी कामं करतो. पूर्वी आपल्याला कविता होती ना, आजीच्या जवळी घड्याळ कसले नाही कुणा ठाऊक. आजी किती वाजले? 10 वाजले. देई ठेवून इथे आम्हाला अजून कळत नाही कुठे ठेवले. त्याची टिक आम्हाला कधी ऐकू येत नाही. आजीचं घड्याळ म्हणजे सूर्य. आजी बघते 6 वाजलेले आहेत, सूर्य इथे आला आहे, 8 वाजलेले आहेत, बरोबर टाईम सांगते आजी. हे आजीचं घड्याळ आहे. न दिसता दिसतं. सूर्य आहे तिथे आहे. पृथ्वी फिरते म्हणून सूर्य फिरताना दिसतो, हे लक्षात घ्या. तसं तो म्हणतो की सगळी कर्म, मी काहीही कर्म करत नाही, पण सगळ्या कर्माचा प्रेरक मी आहे, म्हणून सर्व कर्म मी करतो, पण कुठल्याही कर्मात मी नाही आहे. मी साक्षीत्वानं कर्म करतो, हे महत्त्वाचं आहे. न चालता जैसे हा तैसा आपण आते जाणे कर्मातीत, सर्वही कर्मात वावरता. जैसे भानुबिंब बुडेना जळात, तैसा उपाधीत सापडेना. मानवाचे रूप जरी दिसे त्याचे, तरी जाणं साचे ब्रह्मचितो. तुमचं रूप तुम्हाला तुमचं वाटतं, पण तुम्ही ब्रह्मरूप आहात, तुम्ही आत्मरूप आहात, तुम्ही देवरूप आहात, तुम्ही संतरूप आहात. आपल्याला जाणीव नाही आहे त्याची. शेवटी एक चित्र सांगतो, प्रसंग आणि थांबतो. शेवटची वेळ वाचूया. एकदेशी तरी सर्वत्र तो गेला, असो विश्व झाला स्वयचेतो. एकदेशी म्हणजे कृष्ण जिथे होता तिथेच होता, पण तो सगळ्यांना व्यापून होता. विश्वरूप दर्शनात त्यांनी ते दाखवलं. तसं मी एक भावना म्हणतो आणि ती सगळ्यांच्यापर्यंत पोचते. विवेकानंदांचं वक्तृत्व असं होतं. एका कवितेबद्दल मागे सांगितलं होतं. एवटुशेंको नावाचा रशियन कवी. सगळे कोल माइन्स आहेत, कोळशाच्या खाणी, मोठे असे ढीग आहेत. कोळशाचे कामगार एकतर जुगार, एकतर व्यसन, बायकांच्या अंगावर वस्त्र नाही, मुलांना शिक्षण नाही, सगळी रोगराई. आणि कोळशांच्या खाणीचे मालक काही न करता गबर, 4 गाड्या 5 माड्या, हे सगळं आहे ना त्यांचं. हा उभा राहतो त्या कोळशाच्या ढिगावर आणि बाबी यार नावाची कविता वाचतो. जगात प्रसिद्ध आहे, गुगलवर बघा मुद्दामून, इंग्रजीत बघा, कुठल्याही कविता वाचतो. त्या कवितेचं शीर्षक म्हणजे इसेन्स काय आहे? अरे तुमच्याकडे देण्यासारखं आहे काय? श्रम, घाम, अश्रू आणि रक्त. ब्लड, स्वेट, टॉईल, टीयर्स. ब्लड, स्वेट, टॉईल. ब्लड म्हणजे रक्त, स्वेट म्हणजे घाम, टॉईल म्हणजे कष्ट आणि रक्त, ब्लड म्हणजे रक्त. हेच तुमच्याकडे. ते तुमचं लुटतायत, शोषतायत. तुम्ही बघा कसे आहात. आणि ते बघा गाड्यातून उडतायत. कम्युनिझमच्या नावाखाली रशियात श्रीमंतच होत राहिले. कामगारांच्या नावाखाली कामगारांचं राज्य गरीबच होत राहिले. ख्रुश्चेव जात होता. लोक बरेच जमलेले आहेत. तो ड्रायव्हरला सांगितला, जरा थांब रे, जरा मागे ने, मला लोकांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघायची. लोकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. काय जीवन करून घेतलेत तुम्ही. नंतर त्यांच्या मुठी आवळल्या जात होत्या, ओठ दात असे आवळले जात होते. ते त्यांनी बघितलं, म्हणाला चल. काच उघडली होती, ती त्यांनी बंद केली. आत्ताच्या आत्ता चल आपल्या ऑफिसात. त्यांनी नियम पहिला त्यांनी
ऑर्डर काढली की हा जो एवटी शंको कवी आहे ना त्याला अटक करा आणि तुरुंगात टाका. हा जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत आपल्या सत्तेला ग्रहण लागणार आहे. कारण हा जिथे जाईल तिकडे लोकांना रडवणार आहे, लोकांना जागं करणार आहे. काय जागं करणार आहे की तुमचा घाम, रक्त, अश्रू आणि कष्ट हे शोषून घेत आहेत, स्वतः श्रीमंत होत आहेत. म्हणून संतांनी हेच सांगितलं आहे, एक बादशाह हुआ तो 100 फकीर हो गए. 100 गरीब झाल्याशिवाय एक, आणि बादशाह काही हवेतून पैसे निर्माण करत नाही. त्याला नेहमीच उदाहरण, गोव्यात खण खण खाणी खणत गेले, कामगार तिथेच राहिले, मालक श्रीमंत होत गेले. इथे खड्डा झाला आणि इकडे ढीग झाले की जे आम्ही बोटीनं परदेशात पाठवले, ढीग त्या माईन्समधून आलेले याचेच झाले ना. हा ढीग आहे रास, आणि इकडे खड्डा आहे. खड्डा खणल्याशिवाय रास होईल का? रास श्रीमंतांनी न्यायचे आणि खड्डे खणत राहायचं आणि त्याच खड्ड्यात राहायचं गरिबांनी. ही कसली व्यवस्था आहे? जो कष्ट करतो साक्षीनं, जो कर्म करतो साक्षीभावानं, त्याला हे सगळं जाणवतं. अरे काय त्यांची अवस्था आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ऑर्गनायझेशन, युनियन, ॲसोसिएशन तयार होतात आणि चांगल्या ह्याच्यासाठी जे लढतात तो खरा कर्मयोगी आहे. बाकीचे फसवतात कामगारांना, याच्याकडून पैसे घेतात, त्याच्याकडून पैसे घेतात, वाईट आहे. म्हणून लक्षात घ्या की कर्म करायचंच, सहज करायचं, हसत करायचं. मी करत नाही आहे, ते करवून घेत आहेत. आणि कर्माचं फळ महाराज मी मागत नाही. माझ्याकडून चांगलं कर्म, चांगलं कर्तव्य, चांगला संसार, चांगला व्यवहार, चांगला व्यापार आणि चांगला व्यवसाय करून घ्या. बस एवढंच मागायचं. फळ मिळेल, ते चांगलं फळ मिळतं. पण जर तुम्ही अंग चोरून काम केलं, फळ मिळालं पाहिजे त्यासाठी वाटेल ते प्रयत्न केलेत, नाही जमत. कधी कधी एक्सपोज होताच तुम्ही. आत्ता मला सांगितलं गेलं की बिट्स पिलानी 2 विद्यार्थी स्कूटरवरून गेले, पेट्रोल भरायला, ॲक्सिडेंट झाला, एक जागी मेला, दुसरा सिरियस आहे. हे का बिट्स पिलानीत घडतं आहे? त्यांचं काय मॅनेजमेंट चुकीची आहे? नाही ना. हा बिट्स पिलानी गोवा आहे, मूळ राजस्थान, जगात गाजलेलं आहे. ते कुठेतरी चुकतं आहे मुलांचं, कुठेतरी चुकतं आहे पालकांचं, कुठेतरी चुकतं आहे शिक्षकांचं आणि कुठेतरी चुकतं आहे मॅनेजमेंटचं. सगळ्यांचं चुकतं आहे. परत परत मीटिंग्स घ्यायला पाहिजे आणि काउन्सेलिंग व्हायला पाहिजे मुलांचं. श्रीमंतांची मुलं येतात लाख लाख रुपये खर्च करून. मग श्रीमंतांच्या मुलांना काय मिळवायचं नसतं, नापास झालं तरी व्यापार आहे. मारवाड्याची पोरं वगैरे येतात. कोटाला तर हे खूप घडतं. कोटा म्हणजे राजस्थानात आहे, जिथे IIT लोक येतात. बघा, आहे त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे मिटूया. शांत, श्वास अगदी संथ, शांत. श्वासाकडे लक्ष देऊया. श्वासाचा यज्ञ आहे. महाराजांना सांगायचं, या श्वासातून मला जी शक्ती, मुक्ती, शांती मिळणार आहे, तिचा उपयोग इतरांसाठी करण्यासाठी मला बुद्धी द्या. छान. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हा एक्सरसाइज करायचाच. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया.
अगदी सावकाश डोळे उघडून समोर राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, समर्थ रामदास, आपले महाराज स्वामी स्वरूपानंद, गजानन महाराज छोटे, साईबाबा, सगळ्यांचं दर्शन घेऊया. सगळ्यांचा एकच दरबार आहे. इथे असलेल्या सगळ्यांना नमस्कार करूया. महाराज महाराज महाराज.